काँग्रेसचा पाठिंबा आहे आंदोलनाला असं त्याचं का? कोणाचंही आरक्षणावर गदा न आणता जर इतरांना आरक्षण दिलं तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही। आणि आज जे आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये, परंतु धनाढ्य जातींचा किंवा ज्या सुरुवातीपासूनच उभारलेल्या तशा जातींचा समावेश जर ओबीसी मध्ये झाला तर जे खरे ओबीसी आहेत जे अजूनही फारच मागासलेले आहेत त्यांच्यावर तो अन्याय होईल म्हणून या आंदोलन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। कोणाचंही असं म्हणणं नाही की मराठ्यांना आरक्षण देऊ नका, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, परंतु दुसऱ्याच्या हिस्स्यामध्ये नेऊन देणं हे बरोबर नाही, उचित नाही अशी मागणी आहे। आणि भूमिका हीच आहे, ज्या पद्धतीने धनगर आदिवासी मध्ये आरक्षण मागत होते, एसटी मध्ये आरक्षण मागत होते, त्यांचं पण असं म्हणणं होतं की तुम्ही त्यांना आरक्षण द्या, आम्हाला काय म्हणणं नाही, पण आमच्या हिस्सेदारी करू नका, आमच्या याच्यामध्ये त्यांना घेऊ नका असं आहे। किंवा दुसऱ्यांना जे आरक्षण अजूनही पूर्ण मिळालेलं नाही, ओबीसींना आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मिळालं पाहिजे, परंतु सुप्रीम कोर्टाने जी 50% आरक्षणावर मर्यादा घालून दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळत नाही। फक्त 27% देशामध्ये आरक्षण मिळतं आणि महाराष्ट्रामध्ये इतर सवलतीच्या नावाखाली इतर घटकांना स्पेशल बीसी असो किंवा बाकी असो त्यांना आरक्षण दिलं जातं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ओबीसीना फक्त 19% आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे। लोकसंख्या जर 57% किंवा 60% असेल आणि त्यांना आरक्षण फक्त 19% किंवा 27% मिळत असेल हा त्यांच्यावरचा अन्याय आहे। जोपर्यंत 50% मर्यादा हटत नाही तोपर्यंत कोणत्याही जातीला किंवा जमातीला आरक्षण देता येणार नाही। या आंदोलनाला पाठिंबा आहे का? या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे। वैयक्तिक पक्षाची भूमिका अजून झाली नाही, पण पक्षाची भूमिका ही आहे की आरक्षण त्यांची मागणी आहे तर त्यांना देण्यात यावं आरक्षण, परंतु दुसऱ्याच्या याच्यामध्ये नेऊन आरक्षण, दुसऱ्याचा हक्क मारून आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका आहे। आणि आमची सुद्धा अशी भूमिका आहे, आरक्षणाला विरोध नाही। राहुल गांधींना तुम्ही भेटणार आहे का? तुम्ही खासदार आहात, प्रमुख राहुल गांधी हे ओबीसीच्या बाजूने आहेत, ओबीसीसाठी आरक्षण मागत आहेत आणि 50% मर्यादा जी टाकून दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने ती हटविण्यासाठी प्रयत्नशील आहेत। आणि जर आमची सरकार आली तर हटवणारच होतो, परंतु तरी पण यांची जरी सरकार असेल तरीही ते कारण की राहुल गांधींनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला जातीय जनगणनेचा आणि त्या ठिकाणी त्यांनी ठामपणे सांगितलं की ह्याच सरकारकडून आम्ही जातीय जनगणना करून घेऊ।